बीडमध्ये गुन्हेगारीला ऊत. खोक्याच्या घराला अज्ञाताकडून आग. खोक्या गुन्हेगार, मग आम्हाला त्रास का? भाजप आमदार सुरेश दसांचा निकटवर्तीय खोक्या भोसलेला न्यायालयानं 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मात्र दुसरीकडे वन विभागानं बुलडोजर चालवलेल्या खोक्या भोसलेच्या घराला अज्ञातानं आग लावल्याची धक्कादायक घटना घडली. त्यामुळे बीडमधील गुन्हेगारीचा नवा प्रकार समोर आलाय. त्यावरून खोक्याला शिक्षा द्या, पण आमच्यावर अन्याय का, असा उद्विग्न सवाल खोक्या भोसलेच्या नातेवाईकांनी उपस्थित केला. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. जी कारवाई सरकार करत होतं आणि त्याची कठोर चौकशी सतीश भोसलेची चालली होती, ते कायदेशीर कारवाई चालली होती, ते आम्हाला मान्य होती. सर PSI साहेबांना माझी विनंती आहे का याची कठोरात कठोर चौकशी करून हे कोण आहेत आणि कोण गुंड आहेत, आम्हाला पूर्ण चौकशी करून न्याय मिळवून देण्याची आम्ही विनंती करते. सर खोक्या भोसलेनं शिरूर तालुक्यातील दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणेंना मारहाण केली. एवढंच नाही तर पैशांचा मार, वन्यजीवांची कत्तली, घरात आढळलेला गांजा यामुळे खोक्या अडचणीत आलाय. तर याच खोक्यावर वन्य प्राण्यांची शिकार आणि मांसांच्या तस्करीसह 20 गुन्हे दाखल आहेत. खोक्यानं दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणेंना मारहाण केल्याचा आरोप आहे. बुलढाण्याच्या कैलास वाघलाही अमानुष मारहाण केली. हरिण, काळवीट, मोर आणि सशांच्या कत्तलीचा आरोप आहे. शाळेत जाऊन विद्यार्थ्यांनाही धमकी दिली. खोटा उधळून मांस दाखवल्याचाही आरोप आहे. तर जातीय वाराचा खोक्या बळी ठरल्याचा आरोप खोक्याच्या वकिलांनी केलाय. पोलिसांनी 7 दिवसाचा पिशार मागितला होता, न्यायालयाने 6 दिवसाचा पिशार दिलेला आहे. परंतु आमचं म्हणणं असं होतं त्याच्यामध्ये की आता आरोपीचे हत्यारं वगैरे जप्त करायच्या बाबतीमध्ये जर त्यांनी मागणी केली आहे तर खोक्याचं ऑलरेडी जे घर आहे सतीश भोसलेंचं, ते वन विभागाने पूर्ण उद्ध्वस्त केलेलं आहे. त्यांचं ते घरातलं साहित्य आहे पूर्ण उचलून नेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता नेमकं काय जप्त करणार आहे, त्याच्यामुळे हे काही पिशारचे ग्राउंड नाही आहेत. आणि हत्यार एकाच्या हातात दाखवलं आहे आणि ते सतीश भोसलेकडून जप्त कसं करता येईल ना. तर मी माननीय न्यायालयाला विनंती केली की कमीत कमी पिशार द्यावं. खोक्याच्या प्रयागराजमध्ये मुसका आवळल्यानंतर पोलिसांनी त्याला छत्रपती संभाजीनगर मार्गे शिरूरला आणलं. दरम्यान झोपलेला वनविभागानं तत्परता दाखवून केवळ एका नोटिशीवर खोक्याच्या घरावर कारवाई केली खरी, पण त्याच रात्री खोक्याचं घर पेटवून देण्यात आलं. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र घर जाळण्याचा खोडसाळपणा कुणी केला? खोक्याच्या घरात बड्या धेंड्यांना अडचणीत आणणारे काही पुरावे होते का? याच कारणातून त्याचं घर जाळण्यात आलंय का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले. योगेश काशीदसह ब्युरो रिपोर्ट, साम TV, बीड.